कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सध्या इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे नवीन उद्योगधंदे उभारण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत। यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनलाय। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता आमदार किरण सामंत यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। लांजा परिसरात उद्योग आणणे कठीण असले तरी शेजारच्या राजापूर तालुक्यातील ज्या भागात जमीन पूर्णपणे ओसाड आहे आणि जिथे कोणतेही पीक येत नाही अशा क्षेत्रात औद्योगिक विकास केला जाणार आहे। या पडीक जमिनीचे लवकरच औद्योगिक क्षेत्रात रूपांतर करण्याचा सकारात्मक निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार असल्याचं किरण सामंत यांनी स्पष्ट केलंय। या निर्णयामुळे कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार असून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे। सरकारच्या महत्त्वाकांक्षी पावलामुळे स्थानिकांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। लवकरच या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होणार असून यामुळे लांजा आणि राजापूर परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यास निश्चितपणे मोठी मदत होणार आहे। रोजगार आपल्या गावातील बरीचशी लोक स्थलांतरित होतात, पण त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाही। परंतु रोजगार उपलब्ध होण्याकरता आपल्या तालुक्यामध्ये बरीचशी जागा उद्योगधंदे येण्याकरता बरीचशी जागा इको सेन्सिटिव्हमध्ये असल्याने आपल्या तालुक्यामध्ये आपण नवीन उद्योगधंदे आणू शकणार नाही आहोत आणि ह्याला पर्याय नाही। राजापूर तालुका जो मोठा भाग आहे, ज्या भागामध्ये काहीच दिसत नाही असा भाग औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतर करून त्या ठिकाणी औद्योगिकीकरण करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे लवकरात लवकर करतील आणि आपल्याला या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या देखील आपल्याला पुरवल्या जातील किंवा आपल्याला जे त्याच्याकरता लागणारे कोर्सेस असतील, कौशल्य विकासाचे कोर्सेस असतील, हे देखील पुरवण्यासाठी आम्ही शिवसेना किंवा महायुती म्हणून कटिबद्ध आहोत।